विंचूर परिसरातील हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील सराईत आरोपीला लासलगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतलंय। आरोपीकडून चोरीतील तांब्याच्या वायर, सँट्रोकार तसेच चोरीसाठी वापरलेली लोखंडी हत्यारं असा एकूण 4,51,716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खुर्शीद अब्दुल हमीद खान, मूळ राहणार धानोरा, मुस्तकम, तालुका सोहरतगड, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, हल्ली राहणार आंबेडकर नगर, 3 लकडी गल्ली, इगतपुरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। 18 मे 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील गोकुळ बाळनाथ काळे यांच्या लोणजाई माता इलेक्ट्रिकल वर्क अँड हार्डवेअर या दुकानाचं लोखंडी शटरचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपनीच्या 3,43,216 रुपये किमतीच्या तांब्याच्या वायर चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 258/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 दरम्यान विंचूर 3 पाटी येथे नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी पोलीस शिपाई अमोल तळेकर यांनी विंचूर परिसरात एक संशयास्पद वाहन फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। वरिष्ठांना माहिती देण्यात आल्यानंतर संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली। शोध सुरू असताना संशयित वाहन विंचूर निफाड मार्गावरून जाताना दिसलं। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता वाहन विंचूर MIDCच्या दिशेने वळलं। यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली। वाहनातील खुर्शीद अब्दुल हमीद खान याच्याकडे चौकशी केली असता त्यानं विंचूर निफाड रोडवरील इलेक्ट्रिक वर्क्स अँड हार्डवेअर दुकानाचं शटरचं कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आरोपीकडून गुन्ह्यातील 3,43,216 रुपयांच्या तांब्याचा वायर तसेच 1 लाख रुपये किमतीची सँट्रोकार MH03 AM 3467 लोखंडी बोल्ट कटर आणि लोखंडी पहार असा एकूण 4,51,716 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता त्याच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे येथे प्रत्येकी 2, दिंडोरी पोलीस ठाणे येथे 2 गुन्हे तसेच सिन्नर, इगतपुरी रेल्वे, वडनेर भैरव, सटाणा, चांदवड आणि लासलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आरोपी हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे। आरोपीकडून त्याचे इतर साथीदार तसेच यापूर्वी केलेल्या चोरीच्या घटनांबाबत चौकशी सुरू असून या तपासातून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M, निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी KK पाटील तसेच निफाडचे अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली। त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती ते नाकाबंदीचे लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले। तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले। ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली। त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेलं आहे। त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली। तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत। आणखी तपास यामध्ये सुरू आहे। तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।